आणि मग तिथे गेल्यावरती आपण भेटू, बघू काय होतंय ते. साधं. अरे दादा, हा. मी यांना सकाळपासून बघतोय, हे तिघ तिथं बसलेत, एवढा वेळ झालाय. सकाळपासून. हा, काय विषय असेल? चल की विचारू मग काय आहे. हा, चल बरं. विचारायचं? चल. दादा, सकाळपासून बघतोय आम्ही, तुम्ही इथं बसलेत तिघ जण. काय प्रॉब्लेम आहे का? काय तुम्हाला भूक वगैरे लागली असेल तर चला घरी. हा, आमचं इथं घरी जवळच आहे. चला, तुम्ही जेवू शकता आमच्या इकडं. आम्ही तुमच्या सोबत येऊ शकतो, पण एक अडचण आहे. आमच्या तिघांपैकी एकच कोणीतरी तुमच्या सोबत येऊ शकतो. पण का? हा पैसा आहे. हा जर तुमच्यासोबत तुमच्या घरी आला तर तुम्हाला आयुष्यभर कधीच पैशाची तंगी भासणार नाही. हा यश आहे. हा जर तुमच्या घरी आला तुमच्यासोबत तर आयुष्यभर तुम्ही कुठल्याही कामामध्ये यशस्वी व्हाल. आणि मी आहे प्रेम. मी जर तुमच्या सोबत आलो तर तुमच्या घरात सुख, शांती आणि प्रेम सदैव राहील. एक दोन मिनिटं, आम्ही थोडं डिस्कस करून तुम्हाला सांगतो. दादा, पैसा घेऊन जाऊ म्हणजे आपल्याला काय पैशाची तंगीच नाही होणार. नाहीतर यश यश जरी नेलं आपण घरी, तरी आपल्याला ज्या त्या कामामध्ये सक्सेस भेटेल. माझा अनुभव असा सांगतो. मग काय ठरलं? आमच्या तिघांपैकी कोणाला घेऊन जाणार तुम्ही घरी? आमचा निर्णय झालाय, आम्ही प्रेमाला घरी घेऊन जाणार आहे. कारण प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की जी पैशाने पण विकत घेता येऊ शकत नाही. आणि माझा अनुभव असा सांगतो की ज्याच्याकडे पैसा आहे, सक्सेस आहे, त्यांच्याकडे सुख समाधान नाहीये. त्यामुळे आम्ही तुम्हाला चूज केलं. ठीक आहे, मी येतो तुमच्यासोबत. अरे, तुम्ही तर म्हटले होते एकच जण येणार, मग हे दोघं तुमच्या सोबत कसे येतात? मी पैसा किंवा यश या दोघांपैकी एकाला जरी निवडलं असतं तरी त्यातला एकच तुमच्या सोबत आला असता. पण तुम्ही प्रेम निवडलं. आणि जिथे प्रेम असतं तिथे पैसा आणि यश हे त्याच्या सोबतच असतं.